नमस्कार मंडळी. वित्त विवेचनच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी रवींद्र गोखले. तर शेवटी ॲट लास्ट तर युरोपियन युनियन ईयूच्या बरोबर भारताचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट एकदाचं काल 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती एकदा झालं. एकदाचं म्हणायचं असं कारण काय, कारण गेले 20 वर्ष जवळजवळ ह्याच्यावरती डिस्कशन आपण भारत आणखीन युरोपियन युनियन यांच्यात चाललं होतं. मग ते ब्रेक आला, मग परत चालू झालं, परत थांबलं. पण आता गेल्या वर्षभरामध्ये मात्र त्याला चांगलाच जोर आला होता आणि ते एकदाचं काल ते व्यवस्थितपणे ते पार पडलेलं आहे. तर त्यानिमित्ताने आज आपण तर थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे आहे तरी काय प्रकार आणि त्याचं महत्त्व काय आणि आत्ता आपल्या देशाला ह्याच्यातनं काय फायदा आहे हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर त्याचं आता पहिला भाग म्हणजे हे ॲग्रीमेंट आहे काय. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आता भारत काही एखादी गोष्ट जेव्हा इम्पोर्ट करतो आपण एखाद्या परदेशातनं, म्हणजे आता उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमधनं समजा आपण काही चॉकलेट्स इम्पोर्ट केली, तर ते आपला देश जेव्हा ते आपल्या एअरपोर्टवरती किंवा सी पोर्टवरती जेव्हा ते मटेरियल येतं तेव्हा त्याच्यावरती आपला गव्हर्मेंट एक टॅक्स लावतो. त्याला म्हणतात इम्पोर्ट टॅक्स किंवा कस्टम ड्युटी असं त्याला म्हटलं जातं. आणि ती कस्टम ड्युटी लावून मग त्याच्यानंतर आपण ते विकण्यासाठी इथला जो कोणी पर्चेसर बायर आहे भारतातला तो इथं विकायला देतो. म्हणजे समजा 100 रुपयाची ते चॉकलेट असलं ओरिजिनल त्याची कॉस्ट आणि त्याच्यावरती समजा एक कस्टम ड्युटी एक 20 किंवा 25% अशी कस्टम ड्युटी जी असू शकते ती तेवढी असली तर त्या माणसाला म्हणजे इथं जो भारतात जो इम्पोर्ट करतो त्याला 125 रुपयाला ती गोष्ट पडली. मग त्याचा प्रॉफिट वगैरे सगळं धरून तो काय 150 सव्वा जे काय GST वगैरे सगळं लावून 150 पावणे 200ला तो इथं भारतामध्ये विकू शकतो ती गोष्ट. तर ही का कस्टम ड्युटी लावली जाते, ही ड्युटी का लावतं बाबा. तर त्या आपल्या सरकारचं म्हणणं असतं किंवा जो मॅन्युफॅक्चरर आहे स्वित्झर्लंडमधला तो प्रॉफिट कमवतो आहे, जो भारतामध्ये आणून जो विकतो आहे तो प्रॉफिट कमवतो आहे, मग आम्हाला काय त्याच्यात, तर सरकारला काय. तर पहिलं मेन कारण काय की सरकारचा एक मोठा रेव्हेन्यू त्यातनं मिळावा हा एक सगळा त्याचा उद्देश, पहिला उद्देश हे ड्युटी लावण्यामागं तो असतो. दुसरा उद्देश काय असतो की टू प्रोटेक्ट आवर लोकल इंडस्ट्री. म्हणजे काय की आता समजा तसंच असं चॉकलेटचं उदाहरण जर आपण घेतलं तेच, तर भारतात सुद्धा समजा एक मोठ्या प्रमाणावरती मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत जे चॉकलेट बनवत आहेत. तर नक्कीच भारताची इच्छा असणार आहे की ते जर स्वित्झर्लंडमधनं जर चॉकलेट इथे यायला लागले मोठ्या प्रमाणावरती तर आपल्या इथल्या इंडस्ट्रीला ते कोण घेणार मग ते त्यांची चॉकलेट्स. त्यासाठी मग त्यांना हायर टॅक्स लावून ज्याला कोणाला इम्पोर्ट करायचं आहे त्याला तो करू शकतो. जर म्हणजे चॉकलेटचीच इंडस्ट्री जर असली तर 25च्या ऐवजी ते म्हणतो मग 50% ड्युटी लावू, मग तुम्ही इथं आणा चॉकलेट आणून 150 रुपयाला विका, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. म्हणजे मग तुम्ही आमच्या लोकांची जास्त कॉम्पीट करू नये आपल्या देशातल्या इंडस्ट्रीशी, असा हा दुसरा पर्पज आहे. ह्या जे मी म्हटलं ना आता 25% आणि 50% वगैरे ह्याच्याचवरती आपलं आणि आता अमेरिकेचं डिस्प्यूट चाललं आहे बरं का, पण त्याच्याबद्दल आपण नंतर परत एकदा कधीतरी बोलूया. तर अशी आहे ही कस्टम ड्युटी. तर आता ही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं जेव्हा दोन देशामध्ये होतं असं जेव्हा आपण म्हणतो, तर ते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जेव्हा होतं तेव्हा ही ड्युटी जवळजवळ झिरो केली जाते. हे बेसिक अंडरस्टँडिंग आहे त्याचं की मे बी डे 1पासून होईल किंवा स्टेप बाय स्टेप पुढच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये होईल, पण टार्गेट हे आहे की ती 0% ड्युटी ती दोन्ही देशामधली ती केली जाते. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट चांगली बनवतो आहे समजा, तर ती आपल्याला इथल्या जर त्या मॅन्युफॅक्चररला नेऊन ते चेन्नईमध्ये किंवा बेंगलोरमध्ये किंवा दिल्लीमध्ये जर विकायची असली तर दिल्ली गव्हर्नमेंट किंवा कर्नाटक गव्हर्नमेंट काय त्याला वेगळी काही त्याला टॅक्स लावत नाही कधीच. इथं त्याला जी 100 रुपयाची गोष्ट पण ती फक्त न्यायचा खर्च जो असेल तो धरून त्याला 100 रुपयाला बेंगलोरमध्ये पण त्याला ते विकता येते गोष्ट. हे जसं लॉजिक आहे तसंच ते जर एक्सटेंड केलं ती बॉर्डर की आता युरोपियन युनियनबरोबर आपण ॲग्रीमेंट केलं म्हणतो आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, तर ह्याचा अर्थ आपण तीच गोष्ट 100 रुपयाची इथं जी बनवली आहे ती युरोपमध्ये पण आपण 100 रुपयाला नेऊन विकू शकतो. म्हणजे ते युरोपचं जे काही मोठं ह्यूज मार्केट आहे ते आपल्या इथल्या मॅन्युफॅक्चरसाठी ते एक प्रकारे ते ओपन झालं. म्हणजे बॉर्डरलेस म्हणतो ना आपण तसं, की ती पण ते मार्केटसुद्धा आपलंच आहे. जसं ॲज गुड ॲज बेंगलोरमध्ये नेऊन ते विकल्यासारखंच आपण ते स्वित्झर्लंडमध्ये किंवा कुठल्याही युरोपियन देशामध्ये ते नेऊन विकू शकतो. हा त्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा एक मेन त्याचा पर्पज असतो. आता ह्याचा सिग्निफिकन्स काय आहे तर EU म्हणजे युरोपियन युनियन जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
इथे 27 देशांची एक ते मोठ बांधलेली आहे त्यांनी. पर्टिक्युलरली अशा ह्या फॉरेन ट्रान्झॅक्शन्स आणखीन इकॉनॉमिक हे ज्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी ते सगळे देश एकच. जरी ते वेगवेगळे देश आहेत, 27 देश वेगवेगळे जरी असले तरी ह्या इश्यूपुरते ते सगळ्यांनी त्यांची एक युनिटी आहे. त्यामुळं आपल्या एका फटक्यामध्ये ह्या सगळ्या 27 देशांच्या बरोबर हे आपलं ॲग्रीमेंट आता झालेलं आहे. ह्याच्याचबरोबर ते लोक पण आपल्याकडे आणून विकू शकतात बरं का. म्हणजे त्यांची जी काही गोष्टी आहेत, ज्या तिथल्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या भारतामध्ये आणून ते 0% ड्युटीला ते आपल्या लोकांनी विकू शकतात. म्हणजे इट इज अ विन विन सिच्युएशन. म्हणजे ज्याच्याकडे जे चांगल्या क्वालिटीचं, ज्याच्याकडे जे कमी किमतीमध्ये बनतं तो त्या देशामध्ये किंवा त्या विभागामध्ये ते प्रॉडक्ट नेऊन ते विकू शकतो. हा त्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा मेजर ॲडव्हान्टेज हा तोच आहे. ह्या ॲग्रीमेंटला युरोपमध्ये ते मदर ऑफ ऑल ट्रेड्स वगैरे अशा टाईपचं त्याला भलं मोठं असं त्याला नामकरण झालेलं आहे या ॲग्रीमेंटचं. ह्याचं कारण काय आहे की आपण हे 2 देश मिळून ही जवळजवळ म्हणजे आपले 140 कोटी लोक आणि त्यांचे एक 40-50 कोटी असं जवळजवळ 200 कोटी लोक एका छत्रीखाली आल्यासारखी झालेली आहेत. आता ॲग्रीमेंटमध्ये कव्हर्ड आहेत. 200 कोटी लोकांचा जो आपापसातला जो काही बिझनेस आहे तो जवळजवळ 0% ड्युटीवरती आता एकमेकांची होणार आहे. हे एक भाग झाला. दुसरा, ह्या देशांची जर ओव्हरऑल GDP बघितली तर आपली आणि त्यांची हे दोन्ही मिळून जे काही ओव्हरऑल जगामध्ये जो बिझनेस होतो ह्याच्या जवळजवळ 25% बिझनेस ह्या 2 देशामधलेच होतो आहे. म्हणजे भारत जो काही जगाशी बिझनेस करतो आहे आणि अख्खा युरोप सगळ्या जगाशी जो काही बिझनेस करतो आहे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही म्हणून हे जवळजवळ जगाचे 25% आहे. म्हणजे एका फटक्यामध्ये 25% बिझनेस जगाचा हा एका डीलखाली हा कव्हर झालेला आहे. अर्थात आता तसं बघितलं तर भारताच्या पुरतं बघितलं तर आपला अजूनसुद्धा नंबर 1 पार्टनर जो आहे बिझनेसमधला म्हणजे आपला एक्सपोर्ट जो काय होतो आहे तो जो $85 बिलियन एक्सपोर्ट हा अमेरिकेला होतो आहे. म्हणजे अमेरिका आपला नंबर 1च आपला ट्रेड पार्टनर आहे आजसुद्धा. अर्थात त्याच्या पाठोपाठ नंबर 2 हा युरोपियन युनियनच नंबर 2 आहे. म्हणजे ते जर $85 बिलियन आपला एक्सपोर्ट तिथं आहे तर युरोपियन युनियनला $75 ते $80 जवळपास आपला एक्सपोर्ट त्यांनासुद्धा आहे बरं का. म्हणजे तेवढं मोठं युरोपियन युनियनचं पण हे मार्केट आहेच आहे. आता ह्या ॲग्रीमेंटनी त्यांचं टार्गेट आहे की जे काही आता $75 ते $78 बिलियन जो काही एक्सपोर्ट आहे आपला तो कमीत कमी $50 बिलियन वाढावा पुढच्या 4-5 वर्षामध्ये. हे त्यांच्यामध्ये टार्गेट पण त्या युरोपियन युनियन आणि भारताने आता ठरवलेलं आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये आता हे का महत्त्वाचं आहे तर अमेरिकेची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते टॅरिफच्या जोरावरती त्या सगळ्यांना आता सध्या नमवत आहेत. आणि कधी आपल्याला तर ऑलरेडी 50% ड्युटी आपण सुरुवातीला जे बघितलं तसं आपल्या प्रत्येक गोष्ट ₹100 गोष्ट तिथं जवळजवळ सगळ्या गोष्टी कमीत कमी ₹150 तिथं अमेरिकेमध्ये विकल्या जायला लागल्या. त्यामुळे तिथं नॅचरली आपला बिझनेस दुसरीकडे कुठेतरी जाईल कारण कोण घेणार ₹150 आपली गोष्ट. मग ते बांगलादेशातनं किंवा आणखीन कुठं जर स्वस्तात मिळत असलं नक्कीच आपल्या ऑर्डर तिकडे जात असतील आता. तर आता त्या ह्याच्या बॅकग्राऊंडवरती हे युरोपचं नवीन मार्केट ओपन होणं हे आपल्यासाठी डेफिनेटली एक प्रचंड मोठा एक ॲडव्हान्टेजेस आहे की अमेरिकेला त्याच्या जवळजवळ तुल्यबळ असं मार्केट आहे. त्याच्या एवढं जरी मोठं नसतं ते नंबर 2 मार्केट आहे आपल्यासाठी. आणखीन आता ते 0%ला जर झालं तर जे काही अमेरिकेचा आपला लॉस झाला आहे तो 100% इकडं आपल्याला रिकवर करण्याचा पॉसिबिलिटी आहे. फक्त काय आपल्या मॅन्युफॅक्चररनी तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं जे युरोपमध्ये चालेल अशा क्वालिटीचे प्रॉडक्ट्स त्यांचे बनवले पाहिजेत. आणि मेन जी पॉसिबिलिटी दिसते आपल्याला त्या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झालेला आहे की ते म्हणजे फार्मा इंडस्ट्री, ऑटोमोबाईल पार्ट्स, आणखीन ॲग्रिकल्चर काही कमोडिटीजच्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कवर होऊन त्याचं किंवा कपडे जे आहेत ह्याला पण मोठं मार्केट युरोपमधलं आपलं ओपन होण्याची पूर्ण आता शक्यता आहे. त्याच्याचबरोबर युरोपियन मॅन्युफॅक्चरलासुद्धा बेनिफिट आहे की युरोपमध्ये जे काय उत्तम क्वालिटीच्या कार्स बनतात, मर्सिडीज असतील, BMW असतील, त्यांनासुद्धा फेज मॅनरमध्ये आज जवळजवळ 100% 150% वगैरे अशी ड्युटी आहे त्यांना. तर त्या काही मॉडेलला तर ती स्टेट बाय 40% वगैरेपर्यंत येऊ शकते. तर ते इम्पोर्टेड कार्स इथं स्वस्तात होऊ शकतात. त्यांचे वाईन्स, त्यांचे काही आणखीन बाकी चॉकलेट्स आणखी बाकीचे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना आपलं 140 कोटीचं हे मोठं मार्केट त्यांच्यासाठी सुद्धा ओपन होतं आहे. सो दोन्ही देशांसाठी डेफिनेटली हे एक विन विन सिच्युएशन आहे. आणि आपल्या देशाचं तर आता फोकसच आहे की असं एक प्रत्येक वेगवेगळ्या ग्रुपबरोबर किंवा वेगवेगळ्या देशांच्या बरोबर असे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स जर करता आले तर त्यातनं आपलं मेक इन इंडियाला मोठ्या प्रमाणात बूस्ट मिळेल. अर्थात
ह्याचा अर्थ असा नाही की अमेरिकेकडं आता जरी परिस्थिती वाईट आहे तरी तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, इकडं तो नंबर 1 आहेच आहे आपला ट्रेड पार्टनर, आणि ते मार्केट सोडून पण चालणार नाही आहे. पण तिथं आत्ता जे अडलेलं आहे मार्केट, ते अशाच काही ॲग्रिकल्चर काही कमोडिटीच्या एक्सपोर्टच्या संदर्भात त्या डिस्प्यूटमध्ये थोडंसं अडलेलं आहे. होपफुली ते पण आता सेटल ते ते होईल लवकर. ते झालं तर ओव्हरऑल अशा ह्याचा भारतासाठी मेक इन इंडियाला बूस्ट मिळण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल. सो लेट अस होप की ह्या ॲग्रीमेंटचा दोन्ही युरोपियन युनियन जे आता ऑलरेडी फायनान्शियली थोडंसं डगमगत होते त्यांना एक स्टॅबिलिटी मिळेल, आपल्यालाही आता सगळी स्टॅबिलिटी मिळेल, आणि एक विन विन सिच्युएशननी आपल्या दोन्ही युरोपही आणि आपणही दोघांची चांगली प्रगती येत्या काळामध्ये बघायला मिळेल असा विश्वास आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तुमचे काही प्रश्न असले तर नक्की विचारा, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच.